रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप कमी झालं होत आहे. अजित पवारांना तर शून्य दाखवण्यात आलेली आहे. कसं बघताय याकडे? मला असं वाटतं कोणाला शून्य मिळतात किंवा कोणाला किती मिळतात याच्याशी फार आम्हाला घेणं नाही. राजकारणात आम्ही बोलत असू, परंतु सगळ्यात आधी आम्हाला यश मिळवणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. समोरचा अपयशी ठरतो की काय करतो, आता ज्या ते आम्हाला यश मिळतंय त्या अर्थी जे भारतीय जनता पार्टीनं कारस्थान मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात रचलेलं याच्याविषयी रोष जनतेच्या मनात आहे. लोकसभेत तर तो निघेल आणि विधानसभेत याच्याही पुढे जाऊन निघेल एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही 4-5 वेळा एक मुद्दा उपस्थित केला होता की मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर आणि मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला त्याची मदत होईल आणि आतापर्यंत सरकारने सांगितलं होतं की आम्ही त्यासाठी आचारसंहिता थोडं शिथिल करावी अशी आयोगाला, पण त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. हे दुर्दैव आहे आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये. इथं बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्याला याविषयी किती ब्रीफ होतं मला माहिती नाही, परंतु मला असं वाटत नाही त्यांना ब्रीफ चांगल्या पद्धतीनं होतं. फक्त त्यांनी त्यांच्या स्टाईलने टँकर वाढवा एवढ्या सूचना केल्या. टँकर वाढवणं म्हणजे टंचाई दूर होत नसते. खरं तर टंचाई आराखडे तयार असले पाहिजे, एक एक तालुक्याचे असले पाहिजे, जिल्ह्याचे असले पाहिजे, विभागाचे असले पाहिजे. पाण्याचं प्रमाण काय, पाण्याचा साठा काय, कुठे त्याचं युटिलाइज कशा पद्धतीनं करायचं हे कुठेही झालं नाही. जनावरांचा चारा एक महत्वाचा प्रश्न आहे, जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला, मनुष्याला, जनावराला पाणी लागतं, त्याचा साठा आपल्याकडे आहे का, नसेल तर तो सप्लाय कसा करायचा, या सगळ्या गोष्टीची गरज असते. पण हे कुठेही झालेलं नाही. टंचाई कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही. टंचाईची परिस्थिती शेतकऱ्यांनी इथे पिंपळखोट्या गावात संभाजीनगर तालुक्यात इथल्या एका शेतकऱ्याने दाभाडे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुर्दैव आहे, बँकेने कर्ज मंजूर करतो म्हणून त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडून गहाणखत करून घेतलं. हे करून घेतल्यानंतर सुद्धा त्याला कर्जाचं डिस्बर्समेंट केलं नाही. इकडे सरकार सांगतं सिबिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा. या बँकेच्या अधिकाऱ्याने सिबिल या शेतकऱ्याचं नीट नाही या कारणात थोडं 2-4 पॉईंटचा सिबिलचा त्याचा इश्यू होता, त्याचं कर्ज मंजूर केलेलं नाही. खरं त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या अधिकाऱ्यांना, परंतु तसं होताना दिसत नाही. वैजापूरमध्ये सुद्धा आत्महत्या झाली. मागच्या 1 जानेवारीपासून या मराठवाड्यामध्ये जवळपास 260-62 आत्महत्या आता झालेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरात 7 बैठका घेणार आहेत. कारण पुन्हा एकदा सांगेल की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वामागे या महाराष्ट्रातलं उभं आहे, वाटतं हे फक्त शिवसेनेपुरतंच यश मर्यादित राहणार नाही, तर महाविकास आघाडी, काँग्रेस, पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळवून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे. सर्वेच सांगतात की 50% वर जागा महाविकास आघाडी मिळणार. ज्या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती. ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतो वेगवेगळ्या पद्धतीनं, शासकीय, अशासकीय, वेगवेगळ्या एजन्सी, संस्था, कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या ह्या भाजपच्या बटीक आहे मोठ्या प्रमाणावर. मला असं वाटतं की हे 6 वाजता आणि कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती. 6 वाजता इलेक्शन संपल्या यांच्याकडे सर्वे येतात, एवढं जनमताचं यांना कळतं. एखादा रिपोर्टर जर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्या निवडणुकीचे निकाल आलेले बरे. पण एक गोष्ट सर्व पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या युतीला ज्या जागा 42-44 होत्या यावेळेस बऱ्यापैकी कमी झालेल्या आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी मुसंडी मारणारच आहे ना, मारणारच आहे. भारतीय जनता पार्टी 100% या महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार, 100% कमी होणार. जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं, कुठे 400 कुठेतरी आहे का? एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार, जर तो नसेल, हाय नसेल, याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी.
महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये उदाहरण कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत सध्या. नाही, कर्नाटकात तर मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आलेलं मेजॉरिटीनं आलेलं आहे. आणि काँग्रेस ज्या पद्धतीने एक दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जनमत आहे. आणि हे जनमत असतानाच रेवन्नासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेल्या आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते, स्त्रियांचा सन्मान याचा सन्मान, आणि मग 3,000 स्त्रियांच्या याच्यातले पेंढरं जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीने काय केलं. आणि म्हणून त्या रेवन्नाचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटकात 100% होणार, नवे दक्षिण भारतात होणार, अशा प्रकारची स्थिती. म्हणून शॉकिंग आकडे निश्चित येतील. त्यानं काही हे खरेच असतात किंवा हे उतरतातच याच्यातला काही भाग नाही. ओव्हरऑल जनमताचा पोल जर घेतला तर निश्चित हे सर्वे खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल असा एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवशीचा प्रचार आणि शेवटच्या दिवशीचा जर प्रचार बघितला तर स्वतः देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या पातळीवर एकदम घसरल्याचे दिसते. मला असं वाटतं हे आत्मविश्वास कमी होण्याचं प्रमाण आहे. जनमत दूर जाण्याचं हे एक मनाला कळालं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जे सर्वे जरी असले तरी मला वाटतं सर्वे होल्ड ठरतील. या संदर्भात कालच इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये झालेली आणि या बैठकीमध्ये जवळपास इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रात पण शिवसेनेमध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिक्युटिव्हच्या दृष्टीनं दिसत नाही. महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे. कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आधार उष्णतेच्या देशभरातील उष्णतेच्या लाटेचा आढावा घेणार आहे. तुमची काय अपेक्षा? मला असं वाटतं 3 महिने काय केलं, देशाचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रात 30 सभा घेत होते. तर पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेणं गरजेचं आहे का? त्यांनी तर खरं तर देशाच्या कारभाराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण मागच्या 3 महिन्यात या कोणत्याही कारभाराकडे लक्ष दिलेलं नाही पंतप्रधानांनी. आता बैठका घेतात, आचारसंहितेच्या कारणाने पुन्हा काहीतरी सांगतील. कारण सातत्यानं आचारसंहिता शिथिल करावी. आता निवडणुका झालेल्या आहेत, काही प्रमाणात ते शिथिल होण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानांनी अशा बैठक घेत असेल तर त्यांचा शुभेच्छा आहे, परंतु या बैठकीतून काहीतरी निघावं ही पण अपेक्षा आहे. काल काँग्रेसचे नेते मराठवाड्यात येऊन दुष्काळ पाणी दिले, त्यावेळी त्यांनी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करा, वीज बिल वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, सोबतच जे पीक कर्ज पाहिजे त्याची अडवणूक करू नका, अशा 4 मागण्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात का? आणि आता उद्या मतदान झाल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर तुमची त्यानंतरची भूमिका काय आहे? नाही, मी उद्याच इथल्या लीड बँकेकडे, जिल्हा बँकेकडे उद्याच मी जाणार आहे. आचारसंहिता जरी असली तरी त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारणं काही गुन्हा नाही आहे. त्यामुळे मी उद्या जिल्हा बँक आणि जी इथली लीड बँक आहे महाराष्ट्र बँक यांच्या आणि कृषी विभाग या 3 ठिकाणी जाऊन या संदर्भात आढावा निश्चित चर्चा करणारे संबंधित अधिकाऱ्याशी. कारण सरकार कर्जाचं घोषणा करते पण प्रत्यक्षात हे कर्ज द्यायची जबाबदारी त्या बँकांची असते. बँका विशेषतः व्यावसायिक बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतात. जिल्हा बँक एक चांगल्या पद्धतीनं काम करतात. संभाजीनगरात तरी आमची जी जिल्हा बँक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदतीचं काम करत असते. कृषी विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बी बियाणं मिळत नाही. बी बियाण्याच्या थैल्या ज्या 700-800 रुपयाला त्या 1400 रुपयाला दिल्या जातात त्याची पावती दिली जात नाही. लिंकिंग केलं जातं, ह्या नेहमीच्या तक्रारी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन हे बियाणं बोगस वगैरे ठरू नये ही एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते. या सगळ्या विषयावर सरकारचं कोणतंही सध्याच्या घडीला नियंत्रण नाही.